श्रोत्यांनो, आज आम्ही उत्पत्तीचे पुस्तक ह्याच्या 15व्या अध्यायाच्या 9व्या वचनापासून आपले अध्ययन पुढे चालू ठेवणार आहोत. 8व्या वचनामध्ये आम्ही वाचलं होतं की अब्रामाने परमेश्वराला प्रश्न विचारला की प्रभू परमेश्वरा, मला हे वतन मिळेल हे कशावरून? परमेश्वराने अब्रामाच्या प्रश्नाला उत्तर दिले. ते आम्हाला 15वा अध्याय 9 आणि 10 वचनांमधून वाचायला मिळते. परमेश्वराने त्याला म्हटले, माझ्यासाठी 3 वर्षांची एक कालवड, 3 वर्षांची एक शेळी, 3 वर्षांचा एक एडका, एक होला आणि पारव्याचे एक पिलू अशी घे. त्याने ती सर्व घेतली व मधोमध चिरून त्यांचे 2-2 तुकडे केले आणि प्रत्येकाचे तुकडे समोरासमोर ठेविले. पक्षी मात्र त्याने मधोमध चिरिले नाही. श्रोत्यानो, देवाने अब्रामाला अर्पण तयार कराव्यास सांगितले. त्याने त्याला कालवड, शेळी, मेंढा यांना घेऊन ते मधोमध चिरावयास सांगितले आणि तो प्रत्येक अर्धा भाग दुसऱ्या अर्ध्या भागाच्या समोर ठेवावयास सांगितला. मात्र होला व पारव्याचे पिलू त्याने चिरले नाही. त्या काळामध्ये जेव्हा लोक करार करीत असत, तेव्हा ते अशा प्रकारे करार करीत असत. जर एखाद्याने दुसऱ्याकडून मेंढरे विकत घेण्याचे ठरवले, तर ते अशा प्रकारे अर्पण तयार करीत आणि एक पक्ष दुसऱ्या पक्षाशी हात मिळवी आणि तो करार बोलून त्या अर्पणांमधून जात असत. त्या काळामध्ये असला करार अगदी पक्का करार समजला जाई आणि यावरून आपल्याला दिसतं की परमेश्वराने अब्रामाशी त्या काळातल्या कायद्याच्या पद्धतीनुसार करार केला. इर्मिया संदेष्टाच्या पुस्तकामध्ये या पद्धतीचा उल्लेख आम्हाला सापडतो. ही पद्धत केवळ त्या देशातच नव्हती, तर त्या काळातल्या सर्व लोकांमध्ये होती. इर्मियाचे पुस्तक 34वा अध्याय 18वे वचन सांगते. इर्मियाचे पुस्तक 34वा अध्याय 18वे वचन. आणि ज्या मनुष्यांनी माझा करार उल्लंघिला आहे, ज्यांनी वासरू दुभाग कापून त्याच्या दोन्ही भागांमधून चालत जाऊन जो करार माझ्यासमोर केला, त्याची वचने पाळली नाहीत. श्रोत्यानो, अर्पणाचा पशु घेऊन दुभागणे व करार करणे ही त्या काळातली पद्धत होती. देवाने ज्या सूचना अब्रामाला दिल्या त्यानुसार त्याने सर्व सिद्ध केले. मग उत्पत्तीच्या 15व्या अध्यायातील 11व्या वचनात आपण वाचतो, त्या शवावर हिंस्त्र पक्ष्यांनी झडप घातली, त्यास अब्रामाने हाकून दिले. हे अगदी एक साधारण स्वरूपाचे चित्र आहे. आपले अर्पण सिद्ध केल्यानंतर अब्रामाने देवाच्या आगमनाची वाट पाहिली आणि हिंस्र पक्षूंना त्याने त्या शवांपासून हुसकून लावले. आपण असे म्हणाल की देवाने त्याचे अर्पण स्वीकारून करारावर शिक्कामोर्तब करायला उशीर लावला, पण तसे नव्हते. आणि अब्रामाने यावेळेस विश्वासाने देवाची प्रतीक्षा केली. 12वं वचन पुढे आम्हाला सांगतं, सूर्यास्ताच्या सुमारास अब्रामास गाढ निद्रा लागली, तेव्हा घोर भीती, निबिड अंधकार त्याच्यावर पडला. अब्राम तर गाढ निद्रेच्या अधीन झाला. जेव्हा त्याला देवाबरोबर करार करावयाचा होता, तेव्हाच त्याला गाढ झोप लागली. ही एक विलक्षण गोष्ट होती. परमेश्वर त्या अर्पणातून जाणार होता, कारण त्याने अब्रामाला एक अभिवचन दिले होते. परंतु त्या कराराच्या पद्धतीनुसार अब्रामानेही त्या अर्पणातून जायला हवे होते. पण त्याला आलेल्या गाढ निद्रेमुळे तो तसे करणार नव्हता. हा एक असामान्य असा करार होता, कारण देवाने त्याच्याशी करार केला होता. अब्राम त्याला कोणतेही अभिवचन देणार नव्हता. त्याने देवावर फक्त विश्वास ठेवला. देवाने 1900 वर्षांपूर्वी आपल्या पुत्राविषयी जे घडवून आणले ते नेमके असेच होते. वचन आम्हाला सांगतं की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला आणि त्या पुत्राने पृथ्वीवर येऊन जगाच्या पापांसाठी, तुमच्या व माझ्या पापांसाठी मरण पत्करण्याकरिता होकार दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. श्रोत्यानो, जेव्हा हा करार 1900 वर्षांपूर्वी करण्यात आला, तेव्हा मी तेथे नव्हते, परंतु देव जो पिता, देव जो पुत्र हे तेथे होते आणि पुत्राने वधस्तंभावर आपला प्राण दिला आणि तो माझ्या पापांसाठी मरण पावला. मी तर पापाच्या गाढ निद्रेत होते. मी त्याला कोणतेही वचन देऊ शकले नाही आणि तुम्ही तसे करू शकला नाहीत.
अब्रामानेही देवाला काही करण्याचे अभिवचन दिले नाही. समजा देवाने अब्रामाला म्हटले असते, तू जर रोज रोज रात्री प्रार्थना करण्याचे वचन मला दिलेस तर मी ही गोष्ट तुझ्यासाठी करेन. आणि समजा श्रोत्यांनो, अब्राम एके रात्री प्रार्थना करण्याचे विसरला असता तर तो देवाबरोबरचा करार मोडला असता. म्हणून आपला करार पूर्ण करण्यासाठी देवाला अब्रामाची गरज नव्हती. देव आपले काम पूर्ण करेल असे त्याने सांगितले आहे. आणि तो तुम्हाला फक्त एकच करायला सांगत आहे, ते म्हणजे तो जे म्हणतो त्याला आमेन म्हणणे, असे हो म्हणणे, म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवणे. देवावर विश्वास ठेवणे व जे त्याने केले त्यावर विश्वास ठेवणे अगत्याचे आहे. प्रिय श्रोत्यानो, त्याच्यावर विश्वास ठेवणे म्हणजे तारण आहे. एकदा एका स्कॉटिश बाईचा मुलगा महाविद्यालयीन शिक्षणासाठी परगावी निघून गेला आणि तो एक अविश्वासणारा बनून परत आला. ती आपल्या मुलाशी आपल्या तारणाविषयी व त्याच्या खात्रीविषयी बोलू लागली. तो मुलगा नास्तिक बनला होता. तो त्याच्या आईला म्हणाला की हे विश्व इतके अवाढव्य आहे की त्यामध्ये असलेल्या तिच्या एवढ्याशा जीवाला परमेश्वर सहज विसरू शकतो आणि तिचे तारण झाले आहे हे ती खात्रीने सांगू शकत नाही. यावर त्या बाईने उत्तर दिले, मुला, तुला माहिती आहे, मी त्याविषयीच विचार करीत होते. तुझे बोलणे कदाचित खरे असेल. देवाच्या या मोठ्या विश्वात तो मला विसरू शकतो, पण जर त्याने माझे तारण केले नाही तर माझ्यापेक्षा त्याचेच अधिक नुकसान होणार आहे. मी तर माझा छोटासा आत्मा गमावेन, परंतु तो तर आपले नाव गमावेल. त्याने माझ्या आत्म्याचे तारण करण्याचे अभिवचन दिले आहे. त्याने कबूल केले आहे की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. श्रोत्यांनो, त्या दुभागलेल्या अर्पणांमधून केवळ परमेश्वर जाणार होता. त्याने हा करार केला. आपण आपले काम म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवण्याचे काम तेवढे मात्र करू शकतो. आता आपण 13वे वचन वाचूया. 15वा अध्याय 13वे वचन. परमेश्वर अब्रामास म्हणाला, तू निश्चितपणे समज की जो देश स्वतःचा नाही अशा देशात तुझे संतान उपरी होऊन राहील व तेथल्या लोकांचे दास्य करील आणि ते लोक 400 वर्षे त्यांना छळीतील. शास्त्रलेखात विदित केलेले आहे की इब्री लोकांना 3 वेळा देशाबाहेर घालून देण्यात येईल आणि त्यापैकी ही पहिली वेळ. त्यानंतर दुसऱ्यांदा बाबिलोनमधील कैदेच्या वेळेस आणि येरुशलेमला इसवी सन 70 मध्ये उद्ध्वस्त करण्यात आले, तेव्हा असे 3 वेळेस यहुद्यांना त्यांच्या देशाबाहेर घालविण्यात आले. आजही श्रोत्यांनो, ते सर्वजण आपल्या देशात एकत्रित आलेले नाहीत, परंतु देवाच्या वचनाने विदित केल्याप्रमाणे ते आपल्या देशात एकत्रित येतील. त्यानंतर देवाने अब्रामाला त्याच्या न्यायाबद्दलही वचन दिले. उत्पत्तीचे पुस्तक 15वा अध्याय 14 आणि 15 वचनांमध्ये आपण वाचतो, मग ज्या राष्ट्राचे दास्य ते करीतील त्याचे मी पारिपत्य करीन. त्यानंतर ते पुष्कळ धन घेऊन तेथून निघतील. तू तर शांतीने आपल्या पूर्वजांकडे जाशील. चांगला म्हातारा झाल्यावर तुला मूठ माती देतील. श्रोत्यानो, अब्रामाचे संतान इस्रायली लोक इजिप्तमधून मोठ्या संख्येने व संपत्तीसह परतले, परंतु ते पाहायला अब्राम जिवंत राहिला नाही. 16व्या वचनात आपण वाचतो, तुझ्या 4थ्या पिढीचे लोक इकडे माघारे येतील, कारण अमोरी लोकांच्या पापाचा घडा अद्यापी भरला नाही. दुसऱ्या शब्दांमध्ये प्रभुदेव अब्रामास म्हणाला की मी अमोऱ्यांवरही प्रेम करतो, म्हणून मी तुला या देशात ठेवू शकत नाही. माझ्याकडे वळण्यासाठी मी त्यांना संधी देऊ इच्छितो. आणि देवाने अमोऱ्यांना 400 वर्षांची संधी दिली, परंतु त्या देशातून फक्त एकच कनानी स्त्री रहाब कसबीन देवाकडे वळली. तिने त्याच्यावर विश्वास ठेवला. परमेश्वर तुम्हाला फक्त विश्वास ठेवण्याकरिता सांगत आहे. त्याने अमोऱ्यांना फार मोठी संधी दिली. आपण आता 17वे वचन वाचूया. तो म्हणतो, नंतर सूर्य मावळला व निबिड अंधकार पडला, तेव्हा असे झाले की धुमसती आगटी व जळती मशाल त्या शवांच्या तुकड्यांमधून जाताना दिसली. या दोन्ही गोष्टी भट्टी व दिवटी ख्रिस्ताचे प्रतीक आहेत.
धुमसती भट्टी न्यायाचे प्रतीक आहे, तर दिवटी ख्रिस्त जगाचा प्रकाश आहे, याचे प्रतीक आहे. या अध्यायाच्या शेवटच्या 4 वचनांमध्ये हा करार देवाने पूर्ण केला आहे आणि त्याने अब्रामासाठी देशाच्या सीमा ठरवलेल्या आहेत. श्रोत्यानो, ही 4 वचने आपण वाचूया. तो 18 ते 21 वचनांमध्ये म्हणतो, त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाशी करार करून सांगितले, मिस्राच्या नदीपासून ते महानदी फरात येतपर्यंतचा प्रदेश मी तुझ्या संतानास देतो. केनी, कनिज्जी, कदमोनी, हित्ती, परिज्जी, रफाईम, अमोरी, कनानी, गिरगाशी व यबुशी या लोकांचा प्रदेश मी तुला देतो. या बदल्यात अब्रामाने काय करावयाचे कबूल केले? काहीच नाही. त्याने देवावर विश्वास ठेवला. जर देवाने तुमच्यासाठी जे केले आहे त्यावर तुम्ही विश्वास ठेवला, तर तो कृपेने तुमचे तारण करण्याकरिता तयार आहे. आता श्रोत्यांनो, आपण 16वा अध्याय पाहणार आहोत. येथवर तर सर्व काही ठीक होते, परंतु श्रोत्यांनो, यानंतर एक अतिशय दुःखद घटना घडलेली दिसते. असं वाटतं की अब्राम एवढा मोठा विश्वास दाखविल्यानंतर अविश्वासाच्या खोल दरीत कोसळला आहे आणि तो आपल्या बुद्धीवर टेकून देवाला त्याच्या योजनेच्या परिपूर्तीसाठी मदत करीत आहे. हे अविश्वासाचे कृत्य आपण 16व्या अध्यायातून आज पाहणार आहोत. असं वाटतं की अब्रामाच्या जीवनातला हा एक मोठा धब्बा आहे. या घटनेवरून स्पष्ट दिसतं की अब्राम अपरिपूर्ण होता. या अध्यायात आम्हाला अब्राम, सारा यांचा अविश्वास व इश्माएलाचा जन्म या गोष्टींचा वृत्तांत वाचायला मिळतो. 16वा अध्याय 1 वचन पहा. अब्रामाला आपली बायको साराय हिचपासून काही मूलबाळ झाले नव्हते. तिला हागार नावाची एक मिस्री दासी होती. मिस्रातून अब्रामाला 2 गोष्टी मिळाल्या. एक तर त्याची संपत्ती आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक मिस्री दासी हागार. जर अब्राम मिस्रात त्या दुष्काळामध्ये गेलाच नसता, तर हागारेला सोबत आणण्याचा प्रश्नच नव्हता. परंतु त्याच्या त्या अविश्वासाच्या कृत्यामध्ये आणखी एका मोठ्या चुकीचे बीज होते आणि त्याला रुजविण्यासाठी पुन्हा अब्राम व सारा यांचा अविश्वास कारणीभूत झाला. 16वा अध्याय 2 वचन पहा काय सांगते. साराय अब्रामाला म्हणाली, पहा, परमेश्वराने माझी कूस बंद ठेविली आहे, तर माझ्या दासीपाशी जा, कदाचित तीचकडून माझे घर नांदते होईल. तेव्हा अब्रामाने साराय हिचा शब्द मान्य केला. अब्रामाला सारेने जे सुचवले ते त्या काळातल्या एका प्रघातानुसार होते. जर पत्नी मुले प्रसवू शकत नसेल, तर ते उपपत्नी करून घेत असत. आता श्रोत्यांनो, आपण असे म्हणू नका की देवाला ही गोष्ट मान्य होती. त्याला ही गोष्ट मुळीच मान्य नव्हती आणि ती त्याच्या योजनेत बसणारीही नव्हती. ही कल्पना सारीची होती व अब्रामाने तिचे म्हणणे ऐकले. असं वाटतं की देवाच्या योजनेची परिपूर्ती व्हायला वेळ लागत असल्यामुळे अब्रामाचा त्या योजनेवरचा विश्वास टळमळला. आणि असंही होऊ शकतं की आपल्या सुंदर पत्नीला पुत्र नसण्याचे दुःख त्याला पाहावले नाही. कदाचित तिने सुचवलेल्या मार्गाने तरी आपण तिला मुले देऊ व तिला सुखी करू, असा साधारण विचार अब्रामाच्या मनात आला असेल. कदाचित त्याला असेही वाटले असेल की या मार्गाने परमेश्वर त्याची योजना पूर्ण करणार असेल. मग आपण त्याला सहकार्य द्यायला हवे. श्रोत्यानो, अब्रामाने यावेळेस काय विचार करून सारेचे ऐकले हे पवित्र शास्त्र मात्र आम्हाला सांगत नाही. परंतु एवढे मात्र खरे की अब्राम व सारा यांचा विश्वास यावेळेस निश्चितच डळमळला होता. 16वा अध्याय 3 वचन. अब्रामाला कनान देशात राहून 10 वर्षे झाल्यावर त्याची बायको साराय हिने आपला नवरा अब्राम ह्याला आपली मिस्री दासी हागार ही बायको म्हणून नेऊन दिली. ती मिस्री दासी आता अब्रामाची उपपत्नी बनली. परंतु ही गोष्ट देवाला मान्य नव्हती आणि तो तिचे अपत्य स्वीकारणार नव्हता, कारण या गोष्टी त्याच्या दृष्टीने अयोग्य होत्या. श्रोत्यांनो, आम्ही जेव्हा देवाच्या आमच्या जीवनातल्या योजनेविषयी उतावळे बनतो, तेव्हा त्या योजनेच्या परिपूर्तीसाठी देवाला मदत करण्याचा मोह आमच्या समोर असतो आणि या मोहाला आम्ही बळी पडलो की आम्हाला त्याचे दुष्परिणाम निश्चित सोसावे लागतात, जे देवाच्या इच्छेविरुद्ध असते. त्यामुळे आम्हावर निश्चितपणे खंत करण्याची, खेद वाटण्याची वेळ येते. आता त्या मिस्री दासीने आपल्याला आनंद द्यावा अशी सारेची इच्छा होती, पण झाले मात्र उलटेच. 16व्या अध्यायातील 4 वचन आम्हाला सांगते,
तो हागारेपाशी गेला व ती गर्भवती झाली. आपण गर्भवती झालो हे पाहून तिला आपली धनीन तुच्छ वाटू लागली. हागारेमध्ये गर्व निर्माण झाला आणि ती आपली पूर्वीची स्थिती व आपण केवळ उपपत्नी आहोत हे सत्य विसरली. ती सारायला तुच्छ लेखू लागली. श्रोत्यानो, या तिच्या वागण्यामुळे साराय किती दुःखी झाली असेल व अब्रामाच्या जीवनात व घरात किती अशांतता निर्माण झाली असेल याची आपण सहज कल्पना करू शकतो. 5वं वचन पहा. तेव्हा साराय अब्रामाला म्हणाली, माझ्या अपमानाचा दोष तुमच्या माथी. मी माझी दासी तुमच्या मिठीत दिली, पण आपण गर्भवती आहो असे पाहून ती मला तुच्छ लेखू लागली आहे. परमेश्वर आपल्या दोघांचा न्याय करो. सारेने जे काही केले होते ते देवाला निश्चितच मान्य नव्हते. खरे तर त्या दोघांनीही देवावर योग्य तो विश्वास ठेवला नाही. बहुधा यावेळेस अब्राम 86 वर्षांचा आणि सारा 80 वर्षांची असावी आणि त्यांनी एक तर्कशुद्ध निष्कर्ष काढला असावा की आता त्यांना मूल होणे शक्य नाही. आणि मग सारेने असा विचार केला असेल की देवाला अशा प्रकारे आम्हाला मूल द्यावायचे असेल, कारण की आजच्या जगातला हा एक प्रघातच आहे. संतानांसाठी उपपत्नी करणे हा एक त्या काळातला प्रघात असला तरी तो देवाला मान्य नव्हता आणि तो देवाच्या कार्यपद्धतीच्या विरुद्ध असलेला प्रघात होता. अब्रामाने हगारेचा उपपत्नी म्हणून स्वीकार करावा हे देवाच्या दृष्टीने एक पाप होते आणि त्या पापामागे एक मोठे पाप होते व ते म्हणजे अब्राम व सारा यांचा अविश्वास. आता घरातली अशांती आणि सारेचा संताप, तिचे दुःख हे सर्व तिच्या चुकीचे परिणाम होते आणि त्या चुकीमध्ये, त्या अविश्वासाच्या कृत्यात अब्रामही सामील होता. 6वं वचन पहा. 6वं वचन सांगतं, अब्राम सारायला म्हणाला, पहा, तुझी दासी तुझ्या हाती आहे, तुला बरे दिसेल तिचे ते कर. मग साराय तिचा जाच करू लागली, तेव्हा ती तिला सोडून पळून गेली. ज्या गोष्टी श्रोत्यानो देवाच्या इच्छेनुसार नसतात त्या आमच्या जीवनात निश्चितच अशांती, अस्वस्थता, अस्थैर्य आणि दुःख निर्माण करतात. आमच्यापैकी अनेक जण या गोष्टींसाठी परात्पर देवाला कारणीभूत ठरवतात. पण आता तुम्हीच पहा, सारायने देवाच्या योजनेविषयी अविश्वास दाखवला आणि अब्राम तिच्या अविश्वासाच्या कृत्यात सामील झाला. त्यातून सारेला सुख व समाधान, अपत्य असण्याचा आनंद हे सर्व मिळण्याऐवजी अशांती व दुःखच मिळाले. एवढेच नाही तर या घटनेमुळे सारेमधल्या दुर्गुणांना वाव मिळाला. एरवी तिने तिच्या दासीचा छळ केला नसता, पण आता ती मात्र हागारेला गांजू लागली. अनेकदा काही लोक व काही परिस्थिती आमच्यातल्या सुप्त दुर्गुणांना उत्तेजित करतात, उघडकीस आणतात आणि त्यावेळेस आम्हाला आमचे खरे रूप समजते. हागारेचे वागणे असे होते की त्यामुळे तिला गांजण्यास सारा प्रवृत्त झाली. आता तुम्ही सांगा की या सर्व गोष्टींना परात्पर देव कारणीभूत होता काय? त्याला या संपूर्ण घटनेतून या नवरा बायकोने दूर ठेवले. त्याची संमतीही विचारली नाही. काय तुमच्या जीवनात तुम्ही असे निर्णय घेता? तुमच्या जीवनातले किती टक्के निर्णय देवाच्या इच्छेप्रमाणे व विश्वासावर आधारलेले असतात, की अब्राम व सारेप्रमाणे देवाला मदत करणे तुम्हाला सोपे वाटते? लक्षात घ्या श्रोत्यांनो, त्या दोघांनी देवाला मदत केली आणि त्यातून इश्माएलाचा जन्म झाला. अब्रामाने मिस्राची सहल केली आणि त्यातून हे सर्व निष्पन्न झाले. हागार आपला जीव वाचविण्यासाठी तेथून पळून गेली. तिच्या वाईट वागण्याची शिक्षा तिला सारेकडून मिळाली खरी, पण तिची कथा एवढ्यावरच संपत नाही. 16 अध्याय आणि 7 वचन आम्हाला सांगते, रानात शूरच्या वाटेवर एक झरा लागतो. त्या झऱ्यापाशी परमेश्वराच्या दूताला ती आढळली. मला असं खात्रीने वाटतं की हा दूत म्हणजे मानवरूप धारण करण्याआधी असलेला येशू ख्रिस्त आहे. हे त्याचे वैशिष्ट्य आहे की तो हरवलेल्यांचा सतत शोध करीत असतो. हागार आपल्या घरापासून बरीच दूर आली होती. 16व्या अध्यायातील 8 ते 10 ही वचने आपण आता वाचूया. तो म्हणाला, हे सारायच्या दासी हागारे, तू आलीस कोठून व जातेस कोठे? ती म्हणाली, माझी धनीण साराई हिच्यापासून मी पळून जात आहे. परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, तू आपल्या धनिनीकडे परत जा आणि तिच्या हाताखाली तिचे शोषित रहा.
परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, तुझी संतती मी वाढवीनच वाढवीन, एवढी की तिची गणती करता येणार नाही. श्रोतांनो, पौलाने गलतीकरास लिहिलेल्या पत्राच्या 4थ्या अध्यायामध्ये या दाखल्याचा उपयोग करण्यात आलेला आहे. सिनाय पर्वतावर जेथे मोशेद्वारे इस्रायली लोकांना नियमशास्त्र देण्यात आले होते, त्याची तुलना हागार व तिच्या अपत्याशी केली आहे. नियमशास्त्राचे बंधन व त्याचे काटेकोर पालन याविषयी पौलाने स्पष्टीकरण दिले आहे. मग जी स्वतंत्र होती त्या सारीविषयी तो लिहितो. म्हणजे सारा ही अब्रामाची पत्नी होती, परंतु हागार त्याची दासी होती. जे सर्व नियमशास्त्रातील काटेकोर नियमांच्या पालनाने स्वतःला बांधून घेतात त्यांना पौलाने दासेपुत्र असे म्हटले आहे. आणि जे ख्रिस्तामध्ये त्यापासून स्वतंत्र केलेले आहेत त्यांना त्याने वारस असे म्हटले आहे. आज असे अनेक लोक आहेत की जे ख्रिस्ताने दिलेले स्वातंत्र्य नाकारतात व कर्मकांडांचे दास्य पत्करतात. अर्थात या ठिकाणी हगारेला देवाच्या दूताने या अपत्याविषयी अभिवचन दिलेले नाही, तर खरोखरच्या संतानाविषयी अभिवचन दिले आहे. आणि पुढे आम्हाला या वचनाची परिपूर्ती झालेली दिसते. श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये तुम्हाला आणि मला पापाच्या बंधनातून सोडवण्यास आला. तो आम्हाला स्वतंत्र करण्याकरिता आला. अनेक लोकांनी ही स्वतंत्रता स्वीकारली आहे, परंतु अनेक आहेत जे अद्यापही त्या पापाच्या बंधनात आहेत, दास्यात आहेत. प्रभू येशू ख्रिस्त आज आपणाला स्वातंत्र्य देऊ इच्छित आहे. म्हणून त्याच्याजवळ या, आपल्या पापांची कबुली द्या आणि त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारा. तो तुम्हाला पापांपासून मुक्ती देऊ इच्छित आहे. सार्वकालिक जीवन प्रभू येशू ख्रिस्ताजवळ आहे. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ.